आजचा टॉपिक आहे लूज स्किनवरती किंवा एजिंग स्किनवरती आयब्रो थ्रेडिंग कसे करायचं आहे. मी निवेदिता, वेलकम टू माय चॅनल स्टुडिओ इन द मेकओव्हर कॅफे. चला तर ट्युटोरियलला स्टार्ट करूयात. सर्वात आधी क्लायंटचे रिक्वायरमेंट घ्यायचे, त्यांना आयब्रोज कशी हवी आहेत, जाड हवी आहेत की पॉइंटेड हवी आहेत, शेप कसा हवा आहे, हे सगळं जाणून घेतल्यानंतर पावडर ॲप्लिकेशन करायचं. आणि पावडर ॲप्लिकेशनच्या आधी चेक करायचं की मॉइश्चरायझर लावलं आहे की नाही. मॉइश्चरायझर लावलं असेल तर वेट कॉटननी आधी ते पुसून घ्यायचं आहे आणि नंतर पावडर ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि नंतर सिझरच्या साहाय्याने एक्स्ट्रा लॉंग हेअर्स जे असतात आयब्रोवरचे ते कट करून घ्यायचे आहेत प्रॉपर शेपमध्ये. आणि आपल्या क्लायंटची जर स्किन खूप लूज असेल तर आपल्याला वरतून थ्रेडिंग करताना पण आपल्याला त्यांना पकडायला लावायचं आहे, होल्ड करायला लावायचं आहे. सो होल्ड कसं करायचं आहे, या पद्धतीनेच होल्ड करायचं आहे जसं माझ्या क्लायंटने होल्ड केलेलं आहे. आयबॉल्सच्या थोडं वरती आणि आयब्रोजच्या वरून होल्ड करायला सांगायचं आहे. आणि आयबॉलला जास्त त्रास होऊ नये म्हणून हलक्या हातानेच होल्ड करायचं आहे आणि प्रॉपरली शेप करून घ्यायचा आहे आयब्रोजचा. सो थ्रेडिंग चालवत स्ट्रेट थ्रेडिंग चालवत यायचं आहे. आणि जिथे कॉर्नर आहे, जिथे आपल्याला पॉईंट द्यायचा आहे तिथपर्यंत स्ट्रेट चालवत यायचं आहे. आणि नंतर साईडच्या पार्टनी थ्रेडिंग चालवत जायची आहे. सो जिथे जिथे आपण थ्रेडिंग चालवतो आहे तिथली स्किन त्यांना होल्ड करायला लावायची, स्ट्रेच करायला लावायची आहे, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नाही. सो वरची मी शेप करून झालेला आहे, पॉईंट काढलेला आहे. आणि आता आयब्रोजच्या खालच्या पार्टला शेप द्यायचा आहे. सो होल्ड याच पद्धतीने करायचं आहे. आयबॉलच्या खालच्या बाजूनी होल्ड करायचं आहे त्यांना हलक्या हाताने आणि वरून स्ट्रेच करायचं आहे. आणि नंतर शेपिंग द्यायला स्टार्ट करायचं आहे. शेप कसा द्यायचा आहे, थ्रेड कसा चालवायचा आहे ते तुम्ही बघू शकता. आधी आयब्रोजला शेप द्यायचा आहे, थ्रेड चालवत बरोबर शेपिंग द्यायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला कर्व आहे तिथे थोडासा टिल्ट करून बरोबर त्या बाजूनी शेप करून घ्यायचं. आणि जिथे जिथे आपल्याला थ्रेडिंग चालवायचं आहे तिथे तिथे त्यांना स्ट्रेच करायला लावायचं आहे. जितक्या चांगल्या पद्धतीने आपला क्लायंट स्ट्रेच करून ठेवेल, होल्ड करून ठेवेल, तितकं चांगल्या पद्धतीने आयब्रोज थ्रेडिंग व्यवस्थित केल्या जातील. आणि तुम्ही बघू शकता आधी शेपिंग दिल्यानंतरच पापड्यांवरती किंवा एक्स्ट्रा जे हेअर्स आहेत ते तुम्ही थ्रेडिंगनी काढून घ्यायचे आहेत. परत सोडून एकदा चेक करायचं की प्रॉपर झालेत की नाहीत आणि शेप कसा वाटतो. आणि परत मग एकदा स्ट्रेच करायला लावायचं आहे. काही असेल उरलेले हेअर्स ते थ्रेड करून घ्यायचे आहेत, थ्रेडिंगने काढून घ्यायचे आहेत. सो आयब्रो ही अशी गोष्ट आहे जी फार डेलिकेटली आपल्याला हँडल करायची असते, कारण खूप नाजूक गोष्ट आहे ही आपल्या स्किनवरती, फेसवरची सगळ्यात नाजूक आणि आपल्याला सगळ्यात सुंदर बनवणारी. सो थ्रेडिंग केल्यानंतर एक फेसला वेगळा लुक मिळतो, खूप फ्रेश वाटतं. सो काही केलं नाही तरी चालतं, पण आयब्रो हे खूप इम्पॉर्टंट आहेत. सो कुठलीही महिला बाहेर जाताना म्हणा किंवा स्वतःला फ्रेश वाटण्यासाठी आयब्रो थ्रेडिंग ही करतेच करते. सो अशा प्रकारे राईट साईडची आयब्रोज झालेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान आणि खूप सुंदर दिसत आहेत एक साईडचे आयब्रोज. चला तर दुसऱ्या साईडला स्टार्ट करूयात, लेफ्ट साईडला. सो मी परत पावडर लावून घेते आहे, कारण की आयब्रोजची पावडर निघून गेलेली आहे. आणि पावडर याच्यासाठी पण लावते आहे कारण की राईट साईडच्या आयब्रोवरनं मी मेजरमेंट घेऊन लेफ्ट साईडची आयब्रो थ्रेडिंग करणार आहे. तर पावडर लावल्यामुळे पार्किंग व्यवस्थित होतं, पॉईंट व्यवस्थित काढला जातो, मेजरमेंट व्यवस्थित निघतं. सो आपण स्टार्ट करूयात वरच्या साईडनी. आणि लेफ्ट साईडची आयब्रो करायला मी बघितलं आहे बरेच जणांना त्रास जातो. सो माझी ही पद्धत आहे. लेफ्ट साईडचा आयब्रो करायचा असेल तर बॅक साईडला उभं राहायचं आणि मार्किंग केल्यानुसारच आयब्रोज थ्रेडिंग करायचे आहेत. आणि वरचा शेप पण तुम्ही बघू शकता मी कसा दिलेला आहे. कॉर्नरपर्यंत जिथे तो पॉईंट होता तिथेपर्यंत मी स्ट्रेट थ्रेड चालवत आलेली आहे. आणि मी एकदा परत कन्फर्म करून घेते आहे की कुठे माझा पॉईंट आहे आणि त्यानुसार मी परत पॉईंट कट केला आहे. आणि साईडचे पण तुम्ही बघू शकता मी कसा शेप देते आहे. जिथले आपण थ्रेड करतो आहे तिथे तिथे आपण त्यांना टाईटली होल्ड करायला लावले आहे. टाईटली म्हणजे खूप जोरात होल्ड नाही करायचं आहे, फक्त स्ट्रेचिंग व्यवस्थित करायचं आहे.
सो जेणेकरून त्यांची स्किन लूज असल्यामुळे ती धाग्यात येऊ नये, त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये. पेनलेस थ्रेडिंग करायचं असेल तर स्ट्रेचिंग व्यवस्थित करायला सांगायची. सो वरच्या साईडचे आयब्रो शेपिंग देऊन झालेलं आहे. आता खालच्या बाजूने शेप करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी होल्ड केलेलं आहे. आणि तसंच खालच्या बाजूचं पण शेपिंगचं मेजरमेंट घेतल्यानंतर आणि प्रॉपरली आता स्टार्ट करायचं आहे हे शेपिंगला. तर तुम्ही बघू शकता मी कुठल्या पद्धतीने आयब्रोजचा थ्रेड चालवती आहे. नाकाच्या जवळचं जे आयलिड्स असतात तिथले हेअर्स निघणं फार कठीण असतं, कारण तिथे खोलगट भाग असतो. सो स्ट्रेचिंग केल्यामुळे आपल्याला तिथले पण हेअर्स रिमूव्ह करता येतात थ्रेडच्या साह्याने. थ्रेड जितका हवा आहे तितकाच चालवायचा. जर तुम्ही पुढे पण तो सरकवला तर तुमचे राईट साईडचे आयब्रोजचे हेअर्स पण त्यात निघू शकतात, रिमूव्ह होऊ शकतात. सो आपल्याला आरामात हळूहळू थ्रेड चालवायचा आहे आणि आधी शेप द्यायचा आहे, शेप काढून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि नंतरच उरलेले थ्रेडिंगनी हेअर्स काढून घ्यायचे आहेत. थ्रेडिंग करत करत तुम्ही मधल्या भागी आले की जिथे कर्व शेप आहे तिथे आपल्याला त्यांना कर्व शेप द्यायचा आहे. सो थ्रेडला आपल्याला थोडा टिल्ट करूनच त्यांना कर्व शेप द्यायचा आहे आणि नंतर कर्व शेप देताना बरोबर अर्धाच थ्रेड चालवायचा आहे. जिथपर्यंत आपल्याला कर्वचा अँगल आहे तिथपर्यंत अँगल तो टिल्ड अँगल करायचा आहे आणि शेप कर्व द्यायचा आहे. तर अशा प्रकारे माझ्या क्लायंटचे थ्रेडिंग झालेले आहे. सो आता त्यांना ॲलोवेरा जेल लावायचं आहे, त्यांना जेंटल मसाज द्यायचा आहे जेणेकरून त्यांना सूदिंग आणि पेन कमी होणार आणि रिलॅक्स वाटणार. तर आयब्रो डन झालेले आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.